पिंपरीच्या मोशीमध्ये 2 दिवसांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरूच. कचरा डेपोतील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या आत घुसून सुरक्षित मार्ग तयार करण्यात आला. इमारतीच्या तळमजल्यावरील भिंतीला ड्रिलिंग करून आत जाण्यासाठी रस्ता तयार. अंधेरी पश्चिम परिसरामध्ये बेस्ट बसची अनेक वाहनांना धडक. जवळपास 14 गाड्या एकमेकांवर आदळल्या. 5 ते 6 जण जखमी. बसचे ब्रेक फेल झाल्याचा ड्रायव्हरचा दावा. अपघातात वाहनाचं मोठं नुकसान. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर लीक. मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानानं मोठी दुर्घटना टळली. लीक झालेला कार्बन डायऑक्साईडचा टँकर खंडाळा बोगद्याच्या आधी थांबवण्यात आला. कंपनीशी संपर्क साधत गॅसचं लीक थांबवण्यात आलं. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी निदा खानला जामीन. तुरुंगात मुलाला जन्म देण्याची वेदना कोणत्याही महिलेसाठी असह्य असते. कोर्टाकडून भगवान श्रीकृष्ण जन्माचा दाखला. चेंबूर दुर्घटनेला सीसी रस्तेच कारणीभूत. चौकशी समितीचा ठपका. चौकशीचा अहवाल विशेष सभागृहात सादर होणार. झाडाच्या मुळापर्यंत पाणी आणि माती पोहोचत नसल्यानं झाडं कमकुवत झाल्याचं निष्कर्ष. चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाला होता. झाडाच्या मुळाशी काँक्रिटीकरणावरून सत्ताधारी प्रशासनामध्ये मतभेद. काँक्रिटीकरणामुळे झाडे कमकुवत होऊन पडत असल्याचा महापौर रितू तावडे यांचा आरोप. तर पालिका आयुक्त अश्विनी भिडेंकडून काँक्रिटीकरणामुळे झाडं पडत नसल्याचा दावा. विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईसाठी केज शहरामध्ये मोर्चा. खासदार सोनावणेंचा मुलगा सौरभ सोनावणेला अटक करण्यासह आरोपींवर मकोका लावण्याची मागणी. 20 जून रोजी विलास घुलेची झाली होती हत्या. स्मार्ट मीटर बसण्याआधीच 5 महिन्यांची वीज बिलं. स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. महावितरणच्या कारभारावर ग्राहकाचा संताप. बाबुळगाव तालुक्यातील नांदुरा खुर्द येथील धक्कादायक प्रकार. ईटी पेपर फुटी प्रकरणामध्ये आणखी 2 अटकेत आहेत. पवनकुमार अशोक कुमार यादव आणि हरिओम रिचपाल सिंह पानू असं आरोपींचं नाव आहे. आरोपींना न्यायालयानं सोमवारपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. वयात महत्वाच्या टॉप 9 वर. मुंबई महापालिकेच्या सभेमध्ये राडा. भाजप नगरसेवक नवनाथ बन आणि ठाकरेंच्या नगरसेवकांमध्ये वाद. नवनाथ बन यांच्या भाषणावेळी पालिकेच्या सभागृहात गदारोळ. महापौरांचा राजीनामा आणि राम मंदिर मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधक नगरसेवकांमध्ये जुंपले. नागपूर जिल्ह्यातील 67 गावं पूर संवेदनशील. तातडीच्या स्थलांतरासाठी मार्गांची प्रशासनाकडून पाहणी. गेल्या वर्षी शहरातील 74 वस्त्यांमध्ये शिरलं होतं पावसाचं पाणी. संभाव्य पूर परिस्थितीचा धोका लक्षात घेऊन या गावांसाठी जनजागृती. सुरक्षित स्थलांतर आणि बचाव पथकाने आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रात एसीबीकडून 2026च्या पहिल्या 6 महिन्यामध्ये भ्रष्टाचाराचे 392 गुन्हे दाखल. भ्रष्टाचारात महसूल विभागाचे अधिकारी अग्रस्थानी. 93 खासगी व्यक्तींसह 466 जणांवर गुन्हा दाखल. आजपासून मुलींसाठी 11वी प्रवेशाची खास फेरी. शिक्षण संचालनाचा निर्णय. मुलींना त्यांच्या पसंतीक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालय निवडून प्रवेश घेण्याची संधी. वाघीण जेरबंद करण्यासाठी महिला पशुवैद्यकीय अधिकारी थेट पिंजऱ्यात बसली. नागपूरच्या उमरेड पनिवली क्षेत्रामध्ये वाघिणीचा धुमाकूळ. महिला पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या धाडसामुळे वाघीण अखेर जेरबंद. पिंजऱ्यामध्ये बसून वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये पोलिसांसोबतच्या चकमकीत 4 गुंडांचा एन्काउंटर. पोलीस कर्मचाऱ्यांसह 1 गुंड जखमी असल्याची माहिती. जळगावच्या चोपडा तालुक्यासह परभणीमध्ये भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा प्रकार. डेअरीमधून आणलेलं दूध तापवल्यानंतर रबरसारखं घट्ट झाल्याचा जो प्रकार आहे तो समोर आला. जायकवाडीमध्ये 22,000 क्युसेक्स वेगानं पाण्याची आवक सुरू. अवघ्या 8 तासात जिवंत पाणीसाठ्यामध्ये 1% वाढ. छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या 1 महिन्याच्या पिण्याच्या पाण्याची चिंता तुर्तास दूर. सध्या धरणामध्ये 22,000 क्युसेक्स वेगानं पाण्याची आवक सुरू असून जायकवाडीचा जिवंत पाणीसाठा 30.49% पोहोचला. अमरनाथ पश्चिम भागामध्ये 6 दिवसांपासून पाणी नसल्यानं नागरिक संतापले आहेत. पाणी द्या नाहीतर बिलं नाही. नागरिकांचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला इशारा पाहायला मिळतोय. पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा ठाण्यात मोर्चा काढणार. भाजप नगरसेवकांनी इशारा दिला.